प्रबुद्ध टीव्ही यूट्यूब चॅनलवर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा या ग्रंथाचं विश्लेषण आपण करावं अशी योजना गेल्या 1 वर्षापासून आमच्या डोक्यात होती. महाराष्ट्रातील मला ओळखणाऱ्या तमाम अभ्यासकांनी सुद्धा वेळोवेळी फोन करून बुद्ध आणि त्यांचा धम्म भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं समीक्षण आपण करावं अशी विनंती अनेक लोकांनी केली, अभ्यासकांनी केली, मित्रांनी केली. त्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या आषाढ पौर्णिमेनिमित्त दर रविवारी आपण आपल्याकडून जेवढं विश्लेषण करता येईल तेवढं करावं असा सम्यक संकल्प आम्ही जाहीर केला. त्यानुसार आज पहिलं पुष्प आपण सादर करणार आहोत. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्रात आपण प्रत्येक ठिकाणी करतो, विहारात करतो, सार्वजनिक ठिकाणी करतो. एवढं असल्यानंतरही दरवर्षी या ग्रंथाचे पारायण होत असल्यानंतरही जो योग्य संदेश जायला पाहिजे तो गेला नाही असं माझं मत आहे. आता हे माझं मत कदाचित खोटंही असू शकते, लोकांना तो बरोबर समजला की न समजला याबाबतचा जो गैरसमज आहे तो अनेकांच्या मनामध्ये गोंधळाचा आहे. तो का गोंधळाचा आहे हे समजून सांगताना मला ज्या काही अडचणी आल्या की ज्या काही त्रुट्या वाटल्या त्या त्रुट्या तुमच्यासमोर मी मांडतो. कारण ही प्रस्तावनाच होईल, आजची जी आहे ही या ग्रंथाची प्रस्तावनाच होईल असा माझा समज आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात स्पष्टपणे ज्या काही बाबी मांडलेल्या आहेत, अधोरेखित केलेल्या आहेत, त्या तुमच्यासमोर मांडणं खूप गरजेचं आहे. बघा, धम्म ही बाब वेगळी आहे, बुद्धचरित्र ही बाब वेगळी आहे, साहित्य ही बाब वेगळी आहे, त्याचबरोबर भाषा, लिपी ह्याही बाबी वेगवेगळ्या आहेत. तत्कालीन असणारा समज म्हणजे बुद्ध काळात असणारा समज, नंतरच्या काळात असणारा समज आणि त्यानंतरच्या काळात असणारा समज, हा समज दर शतकानुशतक सतत परिवर्तनशील आहे. आता बघा, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला बुद्धचरित्र त्रिपिटकातून सलगपणे कुठेही मिळालेलं नाही. म्हणजे त्रिपिटक नावाचा ग्रंथ आपला आहे, त्रिपिटकातून सगळ्या काही बाबी बाबासाहेब आंबेडकरांनी संकलित करून याच्यात एकत्र केल्यात, ही बाब आपण अगोदर समजून घेतली पाहिजे. मग त्रिपिटकाचं स्वरूप कसं? त्रिपिटकामध्ये 3 पिटकं आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक असे 3 पिटक आपल्या ग्रंथाचे आहेत, त्रिपिटकाचे. या मिळून हा त्रिपिटक तयार झाला. याच्यात अनेक ग्रंथ आहेत. मग आपण बुद्ध निघून गेल्यानंतर पहिल्या धम्मसंगीतीत काय झालं याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की पहिल्या धम्मसंगीतीमध्ये सुत्त पिटक आणि विनय पिटक या दोनच पिटकाचं संकलन झालं. अभिधम्म पिटक याचं संकलन झालं नाही, स्पष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी धम्मसंगीती झाली, त्याच्यातही या 2च पिटकाबद्दल चर्चा झाली, व्हेरीफाय करण्यात आलं, तिथं ओके म्हणण्यात आलं त्याही धम्मसंगीतीमध्ये.
तिसऱ्या धम्मसंगीती ही सम्राट अशोकाच्या काळात झाली. तिच्यामध्ये सुद्धा 2च पिटकावर चर्चा झाली. म्हणजे मौर्य काळापर्यंत आपल्या ग्रंथाचं समीक्षण करताना सुत्त पिटक आणि विनय पिटक या 2च बाबींचं संकलन मान्य करण्यात आलं. आणि चौथी जी धम्मसंगीती झाली ती कनिष्काच्या काळात झाली. आणि कनिष्काच्या काळात धम्मसंगीती झाल्यावर त्या धम्मसंगीतीचा जेव्हा आपण इतिहास जर संशोधन करून बघितला तर असं लक्षात येते की कनिष्कानं या चौथ्या धम्मसंगीतीसाठी आचार्य व अश्वघोषांना पाचारण करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं होतं, त्यांच्याकडे काम देण्यात आलं होतं. या संपूर्ण त्रिपिटकाचं संकलन करून, या बौद्ध साहित्याचं संकलन करून त्याला ओवीबद्ध करण्याचं काम ते त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. कारण ते कवी होते, त्यांच्या इतका महान कवी त्या काळात कोणीही नव्हता. ते साकेतला गेले पेशावर मधून. त्याची राजधानी पेशावर होती. पुष्पपूर होतं तिचं नाव. कनिष्काच्या राजधानीचं नाव पुष्पपूर. तिथून त्या पुष्पपूरवरून आता पेशावर झालं, तो भाग नंतरचा. परंतु तिथून त्यांनी साकेतला जाऊन त्यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना या धम्मसंगीतीचं काम देण्यात आलं. लिखित करण्याचं काम, ओवीबद्ध करण्याचं काम, शब्दबद्ध करण्याचं काम अश्वघोषाकडे दिलं. आणि या काळातच अभिधम्म पिटक तयार करण्यात आलं. म्हणजे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक या काळापासून सुरुवात झाली रचना करायला. म्हणजे बघा, याच्यातला कोणताही एक ग्रंथ एका लेखकानं, एका साहित्यिकानं, एका संशोधकानं किंवा एका कवीनं एका बसनीत लिहिला नाही. त्याच्यात सतत परिवर्तन होत गेलं. आणि या काळातच अश्वघोषाने पहिल्यांदा, आचार्य अश्वघोषाने पहिल्यांदा बुद्धचरित्र हे शब्दबद्ध केलं. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्धचरित्र यासाठी, बुद्धचरित्र कसं हे मला जर समजून घ्यायचं असेल तर मला अश्वघोषाशिवाय पर्याय नाही. मी अश्वघोषाच्या साहित्यावर अवलंबून आहे. म्हणजे बुद्धचरित्र हा जो त्यांचा ग्रंथ आहे तो संस्कृतमध्ये आहे आणि त्या ग्रंथावरच मला विश्वास ठेवून मी बुद्धचरित्र या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेलं आहे. म्हणजे या ग्रंथाची, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे 3 भाग केले. एक बुद्धचरित्र, एक अभिधम्म आणि नंतर भिक्षूंचा विनय पिटक. या 3ही बाबींच्या संकलन करून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. बाबासाहेबांनी अनेक असे ठिकाणं दाखवले अभिधम्म पिटकातले किंवा धम्मातले की त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होतो साहित्यिकांचा, अभ्यासकाचा, समजून घेणाऱ्या लोकांचा. आणि तो गोंधळ दूर करावा अशी विनंती बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाच्या परिचयामध्ये दिली. या ग्रंथाचा परिचय जर तुम्ही समजून घेतला, बाबासाहेबांनी या ग्रंथाच्या परिचयामध्ये 4 बाबी नोंद केलेल्या आहेत. आता आपण त्या परिचयापासून सुरुवात करणार आहोत. बुद्ध आणि त्यांचा धम्म हे समजून घेताना आपण परिचयावर जाणार आहोत. तत्पूर्वी आणखीन एका बाबीचं विश्लेषण, एका बाबीचा स्पर्श करणं खूप गरजेचं आहे. बुद्ध काळातला इतिहास काय होता? त्यावेळी इतिहास, सामाजिक रचना कशी होती, त्यावेळची सांस्कृतिक जडणघडण कशी होती, हे जर बघितलं तर असं लक्षात येते की त्या काळामध्ये 2 स्वरूपाच्या सामाजिक रचना आणि राजकीय रचना होत्या. कोणत्या 2? तर एक समाज भटक्या अवस्थेतून स्थायीमध्ये आला होता. भटकंती करणारा मानव हा नगर करून राहायची सुरुवात झालेली होती बुद्धाच्याही खूप अगोदर काळापासून. म्हणजे इसवी सनाच्या
इसवी सन पूर्व 3000 वर्षापासून, इसवी सन पूर्व 3000 ते 4000 वर्षापासून मानवाला शेतीचा शोध लागला होता. शेतीचा शोध, कृषीचा शोध हा एकमेव कारण आहे की माणसं ही नगर करून राहायला लागली नद्यांच्या काठावर. जेव्हा इतिहासाचं आपण संशोधन करतो, हळूहळू एक एक पार्ट आपल्याला सापडत आहे, हळूहळू एक एक पुरावा आपल्या समोर येतो आहे, आणि त्यामुळे इतिहासाचं लेखन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. कारण नवीन पुरावा आला की त्यानुसार आपल्याला इतिहासाचं लेखन करावं लागतं. आजपर्यंत आपण असं समजलो, उदाहरणार्थ आपण असं समजलं की वाचन लेखन हा प्रकार हा फार आधुनिक आहे. पूर्वीचं आमचं सगळं साहित्य हे आमचं मुखोद्गत होतं, काही वाचन लेखन नव्हतं, काही मी लिहून ठेवलं नाही, असा आपला समज आहे. परंतु हा समज भारतामध्ये लिपी नव्हती ही आता अलीकडे आली असा जो समज आहे हा समज साफ खोटा ठरला. 1921 साली जेव्हा मोहनजोदाडो आणि हडप्पा हे शहरं सापडले आणि तिथं जे प्रचंड साहित्य मिळालं, त्या साहित्यातून जे शिक्के मिळाले, त्या शिक्क्यावर जी लिपी आहे त्या काळात लिपीचं लिखाण होतं हे सिद्ध झालं. आणि त्याचा काळ इसवी सनाच्या अगोदर 6000 वर्षाचा आहे. 6000 ते 8000 वर्षापूर्वी आपल्या भारतात लिपी होती हे कळलं. परंतु ती लिपी नंतर काय झाली हे काहीच पता लागला नाही. आणि नंतरच्या काळात, त्याच्याही अगोदर म्हणा 18व्या शतकातच मौर्यकालीन लिपीचा शोध लागला होता. जॉन प्रिन्सेपने मौर्यकालीन लिपीचा शोध लावला की अशोकानं जे शिलालेख लिहिले ते शिलालेख ज्या लिपीत लिहिले त्याला धम्मलिपी म्हणतात, कोणी मौर्य लिपी म्हणते. कारण सम्राट अशोकानं त्या लिपीमध्ये सरळ म्हटलं की मी ही धम्मलिपीमध्ये आणि धम्म भाषेत हे शिलालेख लिहितोय. शिलालेखाचं वाचन करण्याचा जो शोध आहे तो जॉन प्रिन्सेपचा आहे. त्यामुळे मौर्य काळातली लिपी आणि भाषा ह्या होत्या हे सिद्ध होते. मौर्य काळ आपण म्हटलं तर इसवी सना पूर्व 3रं शतक, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये वाचन लेखन हे होतं हे सुस्पष्ट होते. मग या लिपीमध्ये आणि या भाषेमध्ये काही ग्रंथ आहेत का, तर असं लक्षात येते की या लिपीमध्ये आणि भाषेमधले सगळेच्या सगळे ग्रंथ आपल्याला इसवी सनाच्या 1ल्या शतकात सापडतात. म्हणजे अशोकघोषकालीन ग्रंथाची रचना आपल्याला मिळते. सांस्कृतिक जडणघडण करत असताना लिपी आणि भाषा ही खूप महत्त्वपूर्ण आहे. हा झाला भारताचा भाग. मग भारताच्या बाहेर कुठं लिपी होती का, तर होय लिपी होती. इसवी सन पूर्व 4800 4500 वर्षापूर्वीचं लेखन सुमेरियन असिरियन लोकांच्या मातीच्या पाट्यावर लिहिलेलं सापडलं. हजारो पाट्या सापडल्या, त्याच्यावर क्युनिफॉर्म, ज्याला किलाक्षरी लिपी म्हणतो, या किलाक्षरी लिपीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इजिप्शियन पिरॅमिडमधल्या ज्या भाषा आहेत ती त्यांची असणारी लिपी आहे, चित्रलिपी, ते सुद्धा इसवी सन पूर्व 4500 वर्षापूर्वीची आहे. पपायरसाचे कागद तयार करायचे. पपायरस म्हणजे लवाळीसारखा एक वनस्पती, पान वनस्पती आहे, त्याचे पापुद्रे करायचे, ते एकमेकाला जोडायचे, त्याच्यावर चित्र काढायचे, त्याच्यावर चित्रलिपीने लिहायचं आणि असं ते गुंडाळी करून ठेवायचं. असं साहित्य त्यांचं सापडलं इजिप्शियनांचं. दगडावर कोरलेलं त्यांचं साहित्य आहे. अनेक शिलालेख आहेत, अनेक राजांचे शिलालेख. सम्राट अशोकानं जे शिलालेख लिहिले असे शिलालेख सायरसनं सुद्धा लिहिले, डोरियसनं सुद्धा लिहिले. त्यानं स्तंभ उभारले पर्शियामध्ये की त्याचीच कॉपी नंतरच्या काळात मौर्यांनी केली. सम्राट अशोकानं स्वतःच्या याच्यावर, जरी आपण असं म्हणतो की सम्राट अशोकानं असे स्तंभ निर्माण केले, त्याच्यावर लेखन केलं, परंतु त्याच्यापुढे तरी कोणाचा तरी आदर्श होता. पर्शियन असणारा डोरियस राजा, सायरस राजा यांनी पर्सेपोलिओमध्ये जे काही स्तंभ करून ठेवले, त्याच्यावर काही लिखाण करून ठेवलं,
पण ते त्यांचं लिखाणाचे विषय वेगळे होते. मौर्यांचे म्हणजे सम्राट अशोकाचे धम्मप्रशासनावरचे असणारे होते. जनतेशी चांगली वागणूक कशी केली पाहिजे, म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान त्यानं प्रत्यक्ष कसं राबवलं याच्या संदर्भातले त्यानं न्याय कसा दिला, त्यांचं सामाजिक अभिसरण कसं होतं, त्या काळात त्यानं कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या, त्याची जनकल्याणाची भावना ही त्यानं प्रत्यक्षात जे प्रशासनाचं स्वरूप आहे ते त्यानं संवैधानिक स्वरूपानं त्यानं लिखाण करून ठेवलं सम्राट अशोकाने. तर या त्याचा जो आदर्श होता तो धम्म होता. म्हणजे सम्राट अशोकाला जेवढा धम्म समजला, कारण तो बुद्धाच्या खूप जवळचा आहे, म्हणजे आपल्यापेक्षा इतिहासामध्ये त्या काळातला धम्म त्याला व्यवस्थित समजला. कारण त्यांच्यानंतर म्हणजे बुद्ध निघून गेल्यावर तर 200 वर्षाच्या नंतरच, 250 वर्षानंतरच सम्राट अशोक झाले. त्यामुळे आपल्यापेक्षा त्यांना धम्म जास्त चांगला समजला होता असं माझं मत आहे. म्हणून त्यांनी प्रशासनामध्ये तो धम्म उतरवला. इतर राजांनी जे काही शिलालेख लिहून ठेवले की त्यांचं प्रशासन हे प्रत्यक्ष देवाने त्यांना दिलेलं आहे, पृथ्वीवर त्यांना पाठवलेलं आहे आणि माझ्या अखत्यारीतच तुम्ही माझं काम केलं पाहिजे, मी सांगेन तोच कायदा झाला पाहिजे, तुमचं कल्याण फक्त मीच करू शकतो, म्हणजे हुकुमशाही पद्धतीचं त्यांचं लेखन आहे. हम्मुराबीचा शिलालेखाचा जर आपण संदर्भ बघितला की त्यानं दास्यत्वाचा कायदा, त्यानं इसवी सन पूर्व 1750 मध्ये त्यानं दास्यत्वाचा कायदा तयार करून ठेवला, कोड ऑफ हम्मुराबी म्हणून तुम्ही सर्च करू शकता. आणि त्यानं त्याच्यामध्ये काय लिहिलं, किनिफॉर्म लिपीमध्ये काय लिहिलं, गुलामांना कसं वागवलं पाहिजे, गुलामांना कसं वागवलं पाहिजे याचे गुलामीचे कायदा त्याने कोड ऑफ हम्मुराबी म्हणून तुम्ही पाहू शकता, वाचू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. हे अशी असणारे शिलालेख, असे असणारा माहितीचे खजिने त्यांनी करून ठेवले. पण सम्राट अशोकानं प्रशासन कसं चालवलं पाहिजे, धम्मावर आधारलेलं प्रशासन कसं चालवलं पाहिजे, पशुपक्ष्यांची सुद्धा हिंसा करू नये, आईवडिलांची सेवा करावी, न्याय देताना सामाजिक प्रतिष्ठा त्या व्यक्तीची, ज्यानं अन्याय केला त्या व्यक्तीला शिक्षा करताना त्याची सामाजिक प्रतिष्ठा अजिबात लक्षात न घेता समान न्याय त्यानं दिला, गुन्हेगार कोणीही असो, स्पष्टपणे तो सांगतोय. म्हणजे अशा पद्धतीचं लेखन मौर्यांनी केलं. आणि त्या भाषेतले ग्रंथरचना आज उपलब्ध आहे काय, तर दुर्दैवानं असं म्हणावं लागते की त्या भाषेत असणारी बाब ग्रंथरचना आजपर्यंत मला तरी मिळाली नाही. जी मिळाली ती देवनागरी लिपीमधली मिळाली. मग देवनागरी लिपीचा विकास कधी झाला याचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येते, जॉन प्रिन्सेपनंच हे संशोधन केलं बरं का, की मौर्यकालीन असणाऱ्या लिपीची मुळाक्षरं नंतरच्या काळात झालेली मुळाक्षरांची लिपीची उत्क्रांती, म्हणजे 500 वर्षानंतर, त्याच्या 500 वर्षानंतर, दर 500 वर्षानंतर त्या मुळाक्षरांच्या उत्क्रांतीचा अभ्यासक्रमच त्यानं आपल्या थिअरीमध्ये मांडला. आणि त्याच्या असं लक्षात आलं की मौर्यकालीन लिपीपासूनच हळूहळू 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 देवनागरी लिपी उत्क्रांत झाली. म्हणजे मुळाक्षरांच्या लिपीचा अभ्यासक्रम लक्षात घेणं किती आवश्यक आहे. साहित्य तपासताना हे कोणत्या काळात लिहिलं बघा, नदीचा प्रवाह डोंगरातून वाहत 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 विविध प्रदेशातून जातो, ज्या प्रदेशातली माती ज्या रंगाची आहे त्या प्रदेशातला पूर हा त्या मातीच्या रंगाचा होतो, लाल, तांबडा, पिवळा, काळा, आणि मग त्याचं सगळं संमिश्रण होते आणि पुरात ते आपल्याला दिसून येते. परंतु त्या मातीच्या रंगाचे अवशेष त्या पाण्यात असतात. मग या प्रदेशातलं पाणी आहे, त्या प्रदेशातलं पाणी आहे, त्या प्रदेशातलं पाणी आहे, हे आपल्याला ओळखता येते. तशा पद्धतीनं लिपीच्या बाबतीत, साहित्याच्या बाबतीत, इतिहासाच्या बाबतीत एक नवीन नवीन संशोधन जेव्हा येते तेव्हा इतिहासाची पुनर्रचना करावी लागते. इतिहासाचं पुनर्लेखन करणं ही काळाची गरज असते. जसं पूर्वी होतं तसं आज
आज आपण जसं समजतो आज असा समाज आहे, असाच समाज बुद्धाच्या काळात होता, हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला साहित्यासोबत इतिहासासोबत संपूर्ण गोष्टीचं ज्ञान घेणं आवश्यक आहे. तर सांगायचा आणि याचा अर्थ असा की कनिष्क काळात बुद्धाचं चरित्र लिहिण्यात आलं आणि बुद्धाचं चरित्र लिहिताना त्या काळात त्यांनी जे काही साहित्य त्यांच्याजवळ उपलब्ध होतं त्या साहित्याच्या आधारे, त्या कल्पनेच्या आधारे, त्यांच्या काव्य प्रतिभेच्या आधारे अलौकिक पद्धतीनं, साहित्यिक पद्धतीनं त्यांनी बुद्धचरित्र लिहून काढलं. ते कवी पण होते, ते गायक पण होते, संगीतकारही होते. आणि मग ते हे बुद्धाचं चरित्र गावगाव गात असत. त्या काळची एक तारी त्यांच्याजवळ असायची आणि त्या एक तारी घेऊन ते सुमधूर असं गायन करायचे. आजूबाजूचे लोक त्यांचं गायन ऐकण्यासाठी सगळे जमा होत. त्यांच्या गायनाचा प्रभाव इतका पडत असे की ते जेव्हा वर्णन करतात, बुद्ध घर सोडून जातात, राजवाडा सोडून जात आहेत, तर अक्षरशः लोक रडत असत, सगळे लोक. म्हणजे जसे बुद्धाच्या चरित्रामध्ये, बुद्ध चरित्रामध्ये कपिलवस्तू नगरीचे लोक बुद्धाला वाटेला लावताना, जंगलामध्ये जात असताना, संन्यासाची दीक्षा घेत असताना, कपिल मुनीच्या आलार कलामाच्या आश्रमाकडे जात असताना जसे लोक रडत, बाया, माणसं, वृद्ध, आबाल, या सगळे लोक रडत, तसेच तो प्रसंग जिवंत करताना अश्वघोषांनी आपली प्रतिभा प्रचंडपणाला लावली. किंवा त्यावेळेस मग लोक भावविभोर होऊन रडत, ते स्वतःही रडत. अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला जवळ आहे. ते जेव्हा वर्णन करतात की बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम संसारातच राहिले पाहिजे, त्यांच्या त्या महालामध्ये जी योजना केली होती, काव्यमय जी विलासाची जी रचना तयार केली होती, ती विलासाची रचना ही अत्यंत साहित्यिक भाषेत त्यांनी लिहिली. महालाचं वर्णन, सुंदर असणाऱ्या तरुणींचं वर्णन, मद्यपान करणाऱ्या तरुणी, गायन वादन नृत्य करणाऱ्या तरुणी, बगीच्यामध्ये उद्यानामध्ये रुळणाऱ्या आणि विहरणाऱ्या ज्या तरुणी, त्यांचं जे वर्णन केलं ते अक्षरशः साहित्यामधले अजोड आहे. आणि म्हणून बुद्ध चरित्राच्या संदर्भात ज्या ज्या काही बाबी आहेत, ह्या अलौकिक बाबी, साहित्यात प्रचुर असणाऱ्या बाबी, ह्या अश्वघोषाच्या आहेत. जसाच्या तसा इतिहास तो नाही, त्याला इतिहास समजू नये. ते साहित्यिक भाषेत, अलौकिक भाषेत बुद्धचरित्र लिहिण्यात आलं. आणि बुद्धचरित्राबाबत बाबासाहेबांचं स्पष्ट मत आहे. काय मत आहे? की जे भगवान बुद्धाचं पण आहे. बाबासाहेब म्हणतात बुद्धचरित्र हा धम्माचा भाग नाही. बुद्धचरित्र हा धम्माचा भाग नाही, कारण बुद्धानं स्वतःला विशेष व्हॅल्युएशन देऊन काही रचनाच केली नाही धम्माची. नाही, धम्मामध्ये बुद्धाला काही स्थान नाही. बुद्ध म्हणतात मी सांगतो तसं तुम्ही वागा. म्हणजे त्यांचा धम्म हा आचरणशील असा होता. बुद्धाने या बाबतीत पुढे अनेक अशी उदाहरणं येतील की धम्माचा शास्ता कोण, तुमच्यानंतर वारस कोण. तर बुद्ध म्हणतात माझ्यानंतर वारस कोणीच नाही, सगळा संघ हा वारस राहील. म्हणजे सामुदायिक तुम्ही निर्णय घ्यायचे आहेत. त्या त्या काळात समाज रचना जशी बदलत जाईल तसतसे नवीन गोष्टी तुम्हाला ॲड कराव्या लागतील. बुद्धवचन कोणतं, याबाबत बाबासाहेबांचे विश्लेषण पुढे असणारच आहे, येणारच आहे की बुद्धाचं वचन नेमकं कोणतं. अनेक बाबी अनेक लेखकांनी अनेक बाबतीत या ग्रंथरचनेमध्ये निर्माण झालेल्या साहित्यामध्ये आहेत. मग त्या जशा तशा मानल्या पाहिजेत काय. आता अनेक लोक मला प्रश्न विचारतात किंवा तुमच्याही डोक्यात प्रश्न विचारता येतो. आता इथं भगवान बुद्धाचा आपण फोटो लावलेला आहे, प्रत्येकाच्या घरात बुद्धाच्या मूर्त्या आहेत. मग बुद्धाच्या डोक्यावर अशा जटा होत्या काय, केस होते काय, याचा जर आपण संशोधन केलं तर आपल्याला बुद्ध चरित्रामध्ये किंवा बुद्ध साहित्यामध्ये अनेक अशी उदाहरणं येतात की त्यामध्ये
बुद्ध हे इतर भिक्षूप्रमाणेच मुंडन करत होते. म्हणजे मुंडन करणं हा अनिवार्य असणारा भाग. बुद्धाने म्हणजे सिद्धार्थ गौतमाने सुद्धा पहिलं मुंडन कसं केलं? त्यांनी आपल्या जवळच्या असणाऱ्या तलवारीनं आपले केस कापले आहेत. याच्यावरचं शिल्प सुद्धा आहे. एका हाती तलवार आहे, एका हाती केस धरलेले आहेत आणि असा हात उंचारलेला आहे. म्हणजे ते केस कापत. 32 महापुरुषाचे लक्षणं हा भाग जेव्हा येईल तेव्हा मी आणखीन विश्लेषण त्या संदर्भात करणार आहे. तर बुद्ध हे सामान्य व्यक्तीसारखे होते, ऐतिहासिक पुरुष होऊन गेले आणि ते इतर भिक्षूंना जसं सांगत की दर तिसऱ्या दिवशी केस कापले पाहिजे, हा जो नियम आहे हा त्यांनाही लागू होता. कारण ते अगोदर करत. त्यांनी ज्या पद्धतीने वागणूक त्यांची होती ती धम्मानुसार होती, त्यांच्या विचारसरणीनुसार होती. त्यानुसारच त्यांनी आपले विनय भिक्षूंना सांगितले. म्हणजे बुद्ध हे मुंडन करत होते. परंतु ही बुद्धमूर्ती ही अश्वघोषाच्या काळात निर्माण झाली. अश्वघोषानं वर्णन केल्या पद्धतीनं भिक्षू संघाने सांगितलेल्या 32 लक्षणांना एकत्र करून कनिष्काच्या काळात एक ग्रीक वास्तुशिल्पकार आणि एक सोनार असा तो ग्रीकमधून इकडे आयात करण्यात आला की जो अतिशय सुंदर मूर्त्या तयार करत असे. मला वाटतं त्याचं नाव ॲजिसिलॉस आहे. या ॲजिसिलॉस नावाच्या चित्रकारा आपल्या शिल्पकाराकडून पहिली बुद्धमूर्ती सोन्याची कनिष्कानं तयार करून घेतली. या सर्वांच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यावेळेचे असणारे जे महत्त्वपूर्ण असणारे बौद्ध भिक्षू तिथं चौथ्या धम्मसंगीतीत असणारे अश्वघोषासहित ह्या सगळ्या लोकांनी जे सांगितलं वर्णन केलं या वर्णनानुसार त्यानं पहिली बुद्धमूर्ती तयार केली सोन्याची. आणि तिथपासून त्यावेळेपासून अशा मूर्तीचं चलन सगळीकडे सुरू झालं. म्हणूनच मौर्य काळातल्या कुठल्याही स्तूपात बुद्धमूर्ती सापडत नाही. तेव्हा बुद्ध प्रतीके वापरत होते. मौर्य काळातली शिल्पकला बुद्ध प्रतीकांची आहे. बुद्ध प्रतीक म्हणजे मौर्य काळातले जे स्तूप आहेत ते जर पाहिले आपण तिथलं जर संशोधन केलं तर असं लक्षात येते की तिथं काय करण्यात आलं, कमळ दाखवण्यात आलं. कमळ म्हणजे बुद्धाचं जन्म. बोधिवृक्ष म्हणजे ज्ञानप्राप्ती. शाक्य सिंह म्हणजे सिंहाचं प्रतीक. बुद्धाला शाक्य सिंह म्हणतात. त्या शाक्य सिंहाचं प्रतीक म्हणून सिंह 4 प्रतीक. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी बुद्ध चरित्रामध्ये सिरीपाद सरोवरे आहे. आपण बघतो सिरीपाद सरोवरे. सिरीपाद हा पाली शब्द आहे. म्हणजे बुद्धाची. सिरी कोणाला म्हणतात? बुद्धाला म्हणतात. सिरीपाद सरोवरे म्हणजे बुद्धाच्या पायाचं दर्शन घेणे, त्याला चरण स्पर्श करणे, त्याला वंदन करणे. श्रीपाद सरोवरे असं आपण वंदनेत म्हणतो. म्हणजे बुद्धाचे पाय, बुद्धाचे चरण जागोजागी निर्माण झाले दगडात मौर्य काळात. त्याच्यानंतरही होत गेले. ती प्रक्रिया बंदच झाली नाही. आणि त्या बुद्धाच्या पायावर त्रिरत्न चिन्ह आहे, धम्मचक्र आहे. आणि मग हे बुद्धाचेच आहेत कशावरून? हे जेव्हा संशोधन करण्यात आलं तेव्हा पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवर स्वात खोरं आहे. या स्वात खोऱ्यात असंच श्रीपाद सरोवर सापडलं आणि त्याच्यावर तिथली जी भाषा आहे खारोष्टी लिपी, त्याला आरमिक लिपी म्हणतात. या आरमिक लिपीमध्ये आणि पाली भाषेत स्पष्टपणे शिलालेख कोरलेला सापडला. काय लिहिलेलं आहे त्याच्या? बोधासा साका मुनीसा पदानी. बोधासा साका मुनीसा पदानी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. म्हणजे बोधासा म्हणजे काय? बुद्धाचे. साका मुनी कोणाला म्हणतात? साका मुनी म्हणजे शाक्य मुनी. हे शाक्य मुनी बुद्धाचे चरण आहेत. सुस्पष्ट. नुसतं बोलून नाही, नुसती कल्पना नाही,
तर सुस्पष्टपणे शिलालेख सापडल्यामुळे जगातला सगळं समजलं की हे पाय बुद्धाचे आहेत आणि या बुद्धाच्या पायाची लोक पूजा करत होते. बोधाचा साकामुनीचा पदानी, पदानी म्हणजे पाय, म्हणजे हे बुद्ध प्रतीक आहे. मग हे बुद्ध प्रतीकच मौर्यांनी वापरले. कनिष्काच्या काळापासून त्यांनी जे पद्धतीनं सुनियोजित पद्धतीनं एक आकृती तयार केली, एक मूर्ती तयार केली आणि त्याला बुद्ध प्रतीक म्हणून मान्यता मिळाली. आणि बुद्ध प्रतीक म्हणून मान्यता मिळाल्यानंतर तिचंच सर्वत्र संपूर्ण जगात ते स्वीकारण्यात आलं. आज तुम्ही बुद्ध कसे होते म्हटलं की तुम्ही लेण्यामध्ये जाऊ शकता आणि तिथे पाहू शकता, परंतु ते ऐतिहासिक नसून ते बुद्ध प्रतीक आहे. आणि ते बुद्ध प्रतीक सुद्धा 8वं आहे. पहिलं प्रतीक काय? पहिलं प्रतीक म्हणजे शरीराच्या धातूवर त्यांच्या अस्थिवर निर्माण केलेले स्तूप, हे पहिलं बुद्ध प्रतीक आहे. म्हणजे बुद्धाला जसे वंदन करत होते जिवंतपणी, तसं वंदन लोक त्या स्तूपांचं करत. ते पहिलं प्रतीक. पहिलं प्रतीकापासून परिवर्तन, बुद्धाच्या प्रतीकांचं परिवर्तन बुद्धमूर्तीपर्यंत कसं झालं, हा अतिशय संशोधनाचा आणि PhDचा विषय आहे. हा श्रद्धेचा विषय नाही, हा धम्माचा विषय नाही, हा सांस्कृतिक बाबीचा विषय आहे. सांस्कृतिक इतिहास आहे तो. आणि हा सांस्कृतिक इतिहास तुम्हाला अगोदर नीट कळला की मग तुमचा गोंधळ बराचसा कमी होईल. यामध्ये काय झालं, धम्म समजून घेताना तुम्हाला 2 ते 3 पद्धतीच्या अभ्यास करावा लागतो. तो करत असताना तुम्हाला लक्षात येईल की अगोदर मौर्य काळ लक्षात घ्यावा लागेल. बुद्ध काळ नंतर मौर्य काळ. मौर्य काळ लक्षात घेतल्यानंतर परिवर्तन होत गेलं कनिष्क काळात कसं झालं. हे दोन्ही काळांचा अभ्यास, तौलानिक अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला धम्म नीट समजून शकतो, असं माझं स्पष्ट मत आहे. आता आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या लिखित बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाच्या परिचयाकडे आपण जाणार आहोत. आता परिचयामध्ये बाबासाहेब काय म्हणतात ते पाहत असताना मला ते वाचनच करावं लागणार आहे. वाचन करून विश्लेषण करावं लागते. बघा, भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धम्माबद्दल आस्था वाढत असल्याचे लक्षणे दृष्टीपथास येत आहेत. त्याचबरोबर स्वाभाविकपणे बुद्धाचे जीवन व त्यांची शिकवण यांचा सुलभ व स्पष्ट निवेदनाबाबतची मागणी सुद्धा वाढत आहे. बुद्धाचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व पूर्णतः सादर करणे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. जो बौद्ध नाही त्याला हे संगतवार मांडणी करणं शक्य नाही, कारण अभ्यास पूर्ण करावा लागतो. नुसतं ऐकवी माहितीवर जर तुम्ही जर काही धम्माची मांडणी जर करतो म्हटली तर ती तुम्हाला करता येणार नाही. निकायावर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती गोष्ट किती कठीण आहे प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ते गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे. फार अवघड बाब आहे ती, असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धम्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांना निदान साधारण चर्चेसाठी तरी प्रश्न मांडावेत. त्यावर त्यांचा तितका प्रकाश टाकता येईल तेवढा प्रकाश टाकावा. यासाठी अजून योग्य वेळ आली नाही आहे काय? या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्युत करण्याचे मी योजले आहे. काही बाबी म्हणजे 4 बाबी अशा आहेत खालच्या की ज्या 4 बाबीवर तुम्हाला चर्चा करणं आवश्यक आहे. ती वेळ आलेली आहे. हे कधी म्हणतात? 56 पूर्वी बाबासाहेब म्हणतात. हे अजूनही या 4 बाबीवर आपण एकत्र बसून विचार केलेला नाही. आपण एकत्र बसून, आपण म्हणजे कोण? संपूर्ण समाजातले अभ्यासक, संपूर्ण समाजात असणारे सगळे बौद्ध भिक्षू, संपूर्ण समाजामध्ये असणारा जो बुद्धिवादी वर्ग आहे, यांनी एकत्र बसून या प्रश्नावर आपण कधीही चर्चा केलेली नाही असं बाबासाहेब त्यावेळेस म्हणतात.
आजही ती बाब लागू आहे, अजूनही आपण बसलो नाही. बघा, पहिला प्रश्न आहे बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनेबद्दलचा, ती म्हणजे परिव्रज्जा. बुद्धानं परिव्रज्जा का घेतली, चिवर अंगावर का धारण केलं, ही घटना कोणत्या घटनेला धरून केलेली आहे. बघा, त्यांचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी मृतदेह, रुग्ण, जराजर्ज मनुष्य वरवर पाहता हे उत्तर हास्यास्पद वाटते. म्हणजे एक म्हातारा मनुष्य बघितला, आजारी मनुष्य बघितला, एक प्रेत बघितलं आणि मग त्यांच्यावरून वैराग्य उत्पन्न झालं आणि ते घर सोडून रात्रीत निघून गेले. ही जी घटना आहे, ही घटना बाबासाहेब म्हणतात ही वरवर वाटणारी आहे, ही तर नेहमीच दिसते, ही नेहमीची दिसणारी असणारी घटना आहे. या घटनेवरून वैराग्य उत्पन्न होते, पाहून वैराग्य उत्पन्न होते, मन विषण्ण होते, हे मान्य जरी असलं तरी एखादा राजपुत्र ते सोडून जाणार नाही, याबद्दल बाबासाहेब म्हणतात. बुद्धाने आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिव्रज्जा ग्रहण केली. ह्या 3 दृश्याची परिणती म्हणून जर त्यांनी परिव्रज्जा केली असती तर ही 3 दृश्ये त्याला यापूर्वी कधी दिसली नाहीत काय. या शेकडोनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी बुद्धाच्या नजरेत न येणे हे असंभाव्य आहे. त्याने त्या ह्याच वेळी प्रथम पाहिल्या, हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीला पटतही नाही. मग या प्रश्नाचे उत्तर ते नसेल तर खरे उत्तर कोणते असेल, हा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न त्या ठिकाणी केला. याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी या ग्रंथात पुढे दिलेलंच आहे. त्या उत्तराशी आपल्याला काही देणं घेणं नाही. सध्या आपण ते आल्यानंतर आपण सविस्तर बघणार आहोत. पण हे कारण नाही, याच्यावर विचार मंथन, ज्यांना आपण बोधिसत्व म्हणतो, अनेक लोक बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणण्याला सुद्धा आक्षेप घेतात की ते बौद्ध भिक्षू नव्हते, त्यांना बोधिसत्व म्हणता येत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु ते बोधिसत्व होते याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात दुमत नाही. त्यांना बोधिसत्वच म्हणतो आपण, कारण बुद्धत्वाच्या पायऱ्यामध्ये ज्या काही बाबी आहेत ती संपूर्ण लक्षणं त्यांच्या आचरणात म्हटलं आणि त्यांच्या वागण्यामध्ये आहेत, त्यांच्या एकंदरीत जीवनचरित्रामध्ये या सगळ्या बाबी आहेत. त्यामुळे ते प्रकांड पंडित होते, तसे बोधिसत्वही होते. दुसरा प्रश्न आहे आर्य सत्याबद्दलचा. 4 आर्य सत्य सांगितली. आता बाबासाहेबांनी हा प्रश्न विचारलेला आहे, याच्यावर विचार मंथन होणं आवश्यक आहे. विचार मंथन होऊन त्याच्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे. नुसता विचार मंथन नाही बा, हे ठरवलं पाहिजे. कारण संघ हा असाच असतो. संघाचे 4 भाग असतात. संघ म्हणजे काय, बरेचसे लोक म्हणतात संघ म्हणजे भिक्षू. नाही, यदिदं चत्तारी म्हणजे 4 प्रकारचे संघ आहेत. यदिदं चत्तारी, चत्तारी म्हणजे 4. कोणते 4? भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ. हे 4 वर्तुळ आहेत संघाचे आणि या 4ही वर्तुळांचं संगनमत होऊन जे काही तयार होते त्याला संघ म्हणायचं. संघाची व्याख्या नुसता भिक्षू संघ नाही, समाजही आहे. संघाची व्याख्या आचार्य दीनबंधू शेगावकरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. आचार्य दीनबंधू शेगावकर हे आमच्या घराण्यातले अत्यंत मोठे साहित्यिक, धम्म साहित्यिक आहे. त्यांनी संघ कसा हे मांडत असताना त्यांनी वर्तुळाचं उदाहरण दिलं. वर्तुळ काढतो ना आपण कंपासमध्ये, पेन्सिल कर्कटकात ठेवून, एका ठिकाणी ठेवून जे वर्तुळ काढतो आपण, त्या वर्तुळाची उपमा त्यांनी देऊन ते स्पष्ट केलं की ज्या ठिकाणी कर्कटकाचं बिंदू आपण ठेवतो, काटेरी टोक ज्या ठिकाणी ठेवतो, तर तो बिंदू म्हणजे बुद्ध. जी त्रिज्या घेतो ती त्रिज्या म्हणजे धम्म, आणि जे वर्तुळ काढतो ते संघ. म्हणजे कागदावर जे वर्तुळ काढतो ते संघ. म्हणजे या तिन्ही बाबींचा एकत्रित जो भाग होतो तर संघ हे कागद,
म्हणजे वर्तुळ. आणि हे वर्तुळ सुद्धा 4 प्रकारचं आहे. कोणतं 4 प्रकारचं? भिक्षू, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका. म्हणजे संपूर्ण उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणी यांचे 4ही संघ म्हणजे समाज. आता तुम्हाला या संपूर्ण समाजाला संघ म्हणणं आवश्यक आहे. म्हणूनच संघ या शब्दापासूनच संघटना शब्द तयार झाला. संघ या शब्दापासूनच संघटना शब्द तयार झालेला आहे. तर संघ हा असा सगळ्या लोकांचा मिळून होतो आणि त्या संघाचं संघायतन करून जे निर्णय घ्यावे लागतात, दर पौर्णिमेला तसे निर्णय घेत असत त्या काळात, बुद्ध काळात. आता तसा संघाचं अस्तित्वच नाही. सगळेजण मिळून आपलं वर्तन तपासून बघत नाहीत. आपल्याला जे विनय दिलेले आहेत ते विनय आपण पाळले का न पाळले याचं आढावा दर पौर्णिमेला ते लोक घेत असत. आज वैशाख आपल्या ही पौर्णिमा आहे, आषाढ पौर्णिमा आहे. या आषाढ पौर्णिमेच्या निमित्त बुद्धाच्या जीवनात काय बदल झाले, याच्यामध्ये काय कोणत्या घटना घडल्या, हे जर बघितलं तर आपण पाहतो की पहिलं प्रवचन जे झालं हे बुद्धाचं पहिलं प्रवचन हे ऋषीपतन, याला आपण मृगदायवन म्हणतो सारनाथला, त्या ठिकाणी पहिलं प्रवचन झालं. 5 पंचवर्गीय भिक्षूंना म्हणजे त्या साधकांना, त्या श्रमणांना त्यांनी बौद्ध भिक्षू बनवलं. आणि तिथपासून पहिला दिवस आहे का संघ निर्मितीचा. धम्म तर अगोदर त्यांच्या मनात निर्माण झाला, पण संघाची निर्मिती आजच झाली त्या काळात, बुद्धाच्या काळात. म्हणून वर्षावासही सुरू झाला आणि तिथपासून ज्ञान देण्याचा, ज्ञान म्हणजे ज्याला आपण ज्ञान देण्याची पौर्णिमा, ज्ञान पौर्णिमा. शाक्य सिंहाचं जे प्रतीक आहे ते मौर्यांनी, सम्राट अशोकांनी जे सारनाथला निर्माण करून ठेवलं, शाक्य सिंह, 4ही दिशानं बुद्धाची वाणी म्हणजे घुमली तिथून, म्हणून शाक्य सिंह म्हणून 4 सिंह दाखवलेले आहेत. ते पहिलं बुद्ध प्रतीक आहे, बुद्धाचं चित्र आहे पहिलं ते मौर्य काळातलं. आणि तेच आपल्या शासनाचं प्रतीक म्हणूनही आहे. याच्यापेक्षा मोठा असणारा आणखीन कोणता पुरावा तुम्हाला हवा आहे? ते बुद्धाचं पहिलं प्रतीक आहे, म्हणजे 2 नंबरचं प्रतीक आहे ते. बुद्धाच्या काळातले जे प्रतीक आहेत, मौर्य काळातले जे प्रतीक आहेत ते स्तूपही आहेत. आणि हे दुसरं प्रतीक आहे शाक्यसिंह, जे तुमच्या प्रशासनाचं प्रतीक आहे. तर ह्या बाबी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. आणि मग या आर्य सत्तेच्या संदर्भात बाबासाहेब काय म्हणतात बघा. बुद्धाच्या मूळ शिकवणीत याचा अंतर्भाव होतो काय, याच्यावर विचारमंथन होणं गरजेचं आहे. हे मूळ बौद्ध धम्माच्या मुळावरच आघात करते. हे सूत्र जे आहे हे बौद्ध धम्माच्या मूळ याच्यावरच आघात करते. जीवन हे दुःख आहे, मृत्यू हे दुःख आहे, पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार? जन्म हाच जर दुःख असेल तर म्हणजे जन्माबरोबरच जन्मते तर ते आपल्याला कधी नष्टच करता येऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की या दुःखाच्या जी 4 दुःखाची जी कारण मीमांसा जी आहे, 4 आर्य सत्य जे आहेत, या आर्य सत्याच्या संदर्भात आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. जन्मापासून जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यास बुद्ध काय करू शकेल, हा बाबासाहेबांनी विचारलेला प्रश्न आहे. अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्य हा मोठा अडथळा आहे. अबौद्ध म्हणजे जे लोक बौद्ध नाहीत, त्यांना बौद्ध धर्मात यायचं आहे, ते म्हणतील की बा इकडेही दुःख आहे तिकडेही दुःख आहे, तुम्ही दुःख सांगितलेलं, पण या दुःखावरचा उपाय जो आहे हा अतिशयोक्तीपूर्ण तर मांडलेला नाही ना. जन्माबरोबर जे जन्मते दुःख, मग ती जी अडचण आहे ती अडचण फार मोठा आघात आहे. कारण 4 आर्य सत्य मानवाच्या आशा नाकारतात. ही 4 आर्य सत्य बुद्धाच्या आचरण तत्वांना निराशावादी ठरवतात. ही आर्य सत्य मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत का की भिक्षूंनी नंतर दिलेली जोड आहे, याच्यावर विचार विनिमय करणं आवश्यक आहे असं बाबासाहेब म्हणतात.
ह्याच्यावर विचार विनिमय करताना असा विचार विनिमय झालाय काय? कुठल्या धम्मसंगीतीत झाला काय? किंवा कुठल्या ज्या आपण आता बौद्ध महासभेच्या किंवा ज्या आपण अधिवेशन पाहतो, बौद्ध अधिवेशन, भिक्षू अधिवेशन, या सगळ्या अधिवेशनामध्ये जर बघितलं तर याच्यावर विचार मंथन नाही झालेला कधीही दिसला आपल्याला. हा सार्वजनिक विचार करण्याचा हा बाब आहे, पण ती काय झालं याचं संशोधनाच्यासाठी आपण कधीही एकत्र बसलेलं नाही. तिसरा प्रश्न आहे कर्म आणि पुनर्जन्म या तत्वाबद्दलचा. बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले, मग कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलचे तत्वे दृढता प्रतिपादन केले आहेत असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न निर्माण उपस्थित होतो की कर्म कसे असू शकेल जर आत्मा नाही, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकतो? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थाने वापरले? अनेक असे शब्द आहेत की जे शब्द बुद्धाने जे वापरले त्याच अर्थाने इतरांनी वापरले काय? मग अगोदरचं साहित्य त्यांचं उपलब्ध आहे काय? किंवा बुद्धाच्या अगोदर ते शब्द कोणी वापरले याचा पुरावा आपल्याला सिद्ध करावा लागेल ना, साहित्यिक दृष्ट्या किंवा ग्रंथाच्या रूपाने म्हणा. एन प्रकारे आपल्याला कुठला तरी पुरावा आपल्याला मिळावा लागेल, पण तसा मिळत नाही. असा पुरावा आपल्याला क्युनिफॉर्म लिपीत मिळतो काय? असा पुरावा आपल्याला मौर्यकालीन लिपीत मिळतो काय? तर मौर्यकालीन लिपीत मिळतो. देवनागरीमध्ये मिळत असेल तर देवनागरी जेव्हा निर्माण झाली तेव्हा तो पुरावा निर्माण झाला, हे सुस्पष्ट आहे, ऐतिहासिक सत्य आहे. सिंधू लिपीमध्ये जर तसा आपल्याला पुरावा मिळाला तर सिंधू काळाचा भाग तो होता हे आपल्याला सिद्ध करता येते. बुद्धाने धम्म ज्या अर्थानं शब्द वापरला, कर्म हा शब्द वापरला, धर्म हा शब्द वापरला, पुनर्जन्म हा शब्द वापरला, त्याच अर्थानं इतरांनी वापरलेत काय? हा संशोधनाचा प्रचंड संशोधनाचा भाग आहे. कारण अगोदरची भाषा, अगोदरची लिपी हे अगोदर सुस्पष्ट करून घ्यावं लागते. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांचे शब्द इतरांनी वापरले, कोणाचे शब्द इतरांनी नंतर वापरले, अगोदर लिपी कोणती, अगोदर भाषा कोणती, याचं संशोधन अगोदर अभ्यासकांनी मान्य करावं लागते. आज तुम्ही कोणत्याही मराठी शब्दाचा अर्थ संस्कृतमधून शोधता. संस्कृत जर अगोदर असेल तर संस्कृतमध्ये सम्राट अशोकानं शिलालेख का लिहिले नाही लिहिले? त्यानं त्या काळातल्या लिपीतून त्या काळातल्या भाषेतच जर लिहिले असेल तर त्या काळात ते प्रचलन होतं. हे एक वार ऐतिहासिक सत्य जर तुम्ही मानलं तर शब्दांचे अर्थ शोधत असताना, अपभ्रंश शोधत असताना मूळ शब्द कोणता तर तुम्हाला संस्कृतमध्ये जावं नाही लागणार, तर तुम्हाला ते जावं लागते पालीमध्ये. तेव्हा कुठं शब्दांचे मूळ अर्थ समजतात. म्हणून भाषा, लिपी, साहित्य एवढं महत्त्वपूर्ण आहे, तेवढं महत्त्वपूर्ण धम्म समजून घेताना खूप महत्त्वाच्या बाबी ठरतात. म्हणूनच विश्लेषण करताना तुम्हाला या सगळ्या बाबीचा समग्र अभ्यास असल्याशिवाय विश्लेषण तुमचं जनतेपर्यंत खऱ्या अर्थानं पोचत नाही, असं माझं मत आहे. कदाचित माझं मत हे खोटं असेल. अनेक लोकांनी बौद्ध धम्म समजून घेतलेला आहे. प्रकांड पंडित आहेत, थेरो आहेत, महाथेरो आहेत, निर्वाण पदस्थ पर्यंत लोकांची मजल गेलेली आहे, त्यांना धम्म समजला असेल, हे मान्य करायला हरकत नाही. परंतु सामान्य जनतेला समजून घेताना ह्या सगळ्या बाबी तुम्हाला समजून घ्यावा लागेल. इतिहासाच्या प्रत्येक बाबीवर बारकाईनं अभ्यास केल्यानंतरच त्या बाबी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. कारण कर्म हा शब्द तुम्हीही वापरला, इतरांनी वापरला. त्यांचं कर्म वेगळं आहे, इतरांचं कर्म वेगळं आहे. अनेक श्रमण परंपरा होत्या, प्रत्येकाने तो शब्द वापरला. त्या काळातल्या श्रमण परंपरा कोणत्या? बुद्ध आणि धम्म त्याचा ग्रंथ याच्यामध्ये त्या येणारच आहेत. कोणते कोणते 6 मोठे प्रमुख संप्रदाय होते त्या काळातले. 62 पंथ होते त्या काळात. बुद्धाच्या काळात 62 पंथ होते श्रमण परंपरेचे. म्हणजे सिंधू काळापासून तर बुद्ध काळापर्यंत 62 पंथ निर्माण झालेले होते. ते 62 पंथाचं काय मत होतं? त्यांनी हे सगळे शब्द वापरले, त्याही काळात वापरले, पण बुद्धाने वापरले त्यांचा शब्दांचा संदर्भ वेगळा होता आणि इतरांनी वापरलेला शब्द वेगळा होता. भाषेमध्ये जेव्हा परिवर्तन होते, तत्कालीन असणाऱ्या प्राकृत, आता मी पाली हा शब्द वापरत नाही, प्राकृत म्हणजे नैसर्गिक भाषा. प्राकृत म्हणजे आज आपण मराठीला प्राकृत म्हणतो,
संत वाङ्मय हे प्राकृतमध्ये आहे असं आपण म्हणतो. प्राकृतमध्ये गाथा आहेत. गाथा सप्तशती हा इसवी सनाच्या पहिल्या शतकात, म्हणजे जेव्हा कनिष्क होता त्याच काळात इकडे खाली सातवाहनाची सत्ता होती. त्यांनी सातवाहनांनी गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला. गाथा कशाला म्हणतात? तत्कालीन असणाऱ्या प्राकृत भाषेतल्या कवितेच्या 2 ओळीला गाथा म्हणतात. ऋचा म्हणत नाहीत, त्याला गाथा म्हणतात. तुकारामाची काय आहे? ती गाथाच आहे. म्हणजे गाथा हा प्रकार साहित्यातला प्रकार आहे. गाथा ह्या 2 ओळीच्या असत. संत वाङ्मयाच्या काळात 4 ओळीची गाथा असत. म्हणजे स्वरूप बदललं, परंतु प्राकृत भाषेच्या काव्याच्या 2 ओळीला गाथा म्हणतात. हे सातवाहनाच्या गाथा सप्तशतीवरून लक्षात आलं. हा सातवाहन कधी होऊन गेला? हा सातवाहन इसवी सनाच्या पहिल्या शतकात होता. म्हणजे प्राकृत मधला पहिला ग्रंथ संपादित करणारा पहिला संपादक तो होता. आणि त्या काळात त्यानं 1 कोटी कवींना एकत्र करून तो ग्रंथ संपादित केलेला आहे. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकातला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती आहे आणि तो प्राकृतमध्ये आहे. म्हणजे तत्कालीन असणाऱ्या भाषेत आहे. आणि त्याच भाषेत बौद्धांचं साहित्य आहे. त्याच भाषेत मौर्यांचं लिखाण आहे. मग ही भाषा अगोदरची, ती जर मग संस्कृत भाषा कधी निर्माण झाली हा सर्वसाधारण असणारा प्रश्न लोक विचारतात. तर संस्कृत भाषा सुद्धा आचार्य अशोकवंशाच्या काळात, म्हणजे ग्रंथाची भाषा ही आपण संस्कृतमध्ये जास्त संस्कारित केलेल्या भाषेमध्ये असली पाहिजे असं मत त्या काळातल्या विद्वानांचं असल्यामुळे त्या काळात संस्कृत भाषा निर्माण झाली. आणि या संस्कृत भाषेचा पहिला शिलालेख म्हणजे ब्राह्मी लिपी, म्हणजे मौर्यकालीन लिपी आणि संस्कृत भाषेचा पहिला शिलालेख जर कुठं सापडत असेल तर बौद्ध असणाऱ्या कान्हेरी लेणीवर सापडतो. मग तोही पुरावा हा ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे. तिथं संस्कृतमधला पहिला शिलालेख बौद्ध लेण्यामध्ये आहे. म्हणजे ती भाषा सुद्धा, त्या भाषेचं जनकत्व सुद्धा, त्याचा ऐतिहासिक पुरावा सुद्धा आपल्याला लेण्यांमध्ये पाहायला मिळतो. मग म्हणूनच मी भाषेचा कधी दुस्वास करत नाही. ही भाषा यांची, ही भाषा त्यांची. या भाषेमध्ये कोणतं लिखाण झालं? संस्कृत भाषेमध्ये अनेक ग्रंथ बौद्धांचे आहेत. त्या ग्रंथाच्या भाषेवर त्याच्यामधला आशय जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की त्या काळात सुद्धा अनेक ग्रंथरचना हे अश्वघोषाने केलेले आहेत. पहिल्यांदा बुद्धचरित्र लिहिलं, सारीपुत्त प्रकरण त्यांनी लिहिलं. बुद्धाचा एक लहान भाऊ होता नंद, म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा लहान भाऊ, महाप्रजापतीचा मुलगा नंद. या नंदाचं वरचं एक नाटक त्यांनी त्या काळात लिहिलं, पहिल्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात. सौदरानंद नावाचं त्या ग्रंथाचं नाव आहे, सौदरानंद. खूप सुंदर होता तो, अत्यंत सुंदर होता तो. बुद्धापेक्षाही सुंदर होता. त्याची पत्नी त्याच्यापेक्षाही सुंदर होती. त्याबद्दलचं नाटकाच्या रूपानं त्यानं त्या गोष्टी मांडल्या आणि संस्कृतमध्ये आहे. ह्या सगळ्या बाबी जर बघितल्या तर सद्धम्म पुंडरीक नावाचा ग्रंथ आहे. हा सद्धम्म पुंडरीक हा ग्रंथ सुद्धा संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये अनेक ग्रंथरचना आहेत. आणि या सगळ्या ग्रंथरचनाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर भाषासुद्धा, भाषेबद्दल दुस्वास आपण करू नये. ज्यांना करायचं त्यांनी करू द्यात. परंतु त्या भाषेमध्ये असणारी ग्रंथरचना जर आपल्याजवळ आली तर त्यातला आशय जर बघितला तर तुमच्या लक्षात येते की अनेक बौद्धांचे ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहेत. भाषेबद्दल आपण कधीही दुराग्रह धरू नये. भाषा ही भाषाच आहे, आपले विचार मांडण्याचा ते एक साधन आहे. एवढं आपण लक्षात घेऊन त्या सगळ्या भाषांचा अभ्यास आपण केला पाहिजे. बाबासाहेबांनी तो केला. बाबासाहेबांना संस्कृत शिकायचं होतं. त्यांची अपार मनीषा होती आणि त्यांनी मग कशी पूर्ण केली आपल्याला सगळ्यांना तो माहिती आहे. म्हणून जेव्हा वग्ग हा शब्द पालीमध्ये असतो प्राकृतमध्ये, त्याचं भाषांतर जेव्हा संस्कृतमध्ये करतात तेव्हा ते वर्ग होते. सब्ब हा जर शब्द लिहायचा आहे तर त्याचं भाषांतर जेव्हा भाषेत केलं तर ते सर्व होते. सुय्य तर सूर्य, कम्म तर त्याचं होते कर्म.
बुद्धाने शब्द वापरला पुनर्भव. पुनर्जन्म हा शब्द बुद्धाचा नाही, पुनर्भव वापरला. भव म्हणजे जन्म. हा जरी असेल तर तो कसा जन्म, त्याच्या संदर्भातलं विश्लेषण आपण पुढे बाबासाहेबांच्या ग्रंथातच आहे, ते आपण करणार आहोत. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धानं जे शब्द वापरले, जे संदर्भ वापरले, त्या शब्दाचे संदर्भ इतरांमध्ये होते का? तर अजिबात नाही. त्यांचा संदर्भ वेगळा आहे आणि बुद्धाचा संदर्भ वेगळा आहे. कर्माच्या बाबतीतला पण, पुनर्जन्माच्या बाबतीतला पण, ब्रह्म या शब्दाबद्दल पण. ब्रह्म शब्द आपल्या ग्रंथांमध्ये, त्रिपिटकामध्ये वारंवार आहे, पण जो इतरांनी जसा वापरला तसा नाही. त्यांचे अर्थ वेगळे आहेत, संदर्भ वेगळे आहेत. बघा, ते आपण बघणार आहोत वेळोवेळी. बघा, आत्मा नाही, पुनर्जन्म कसा असू शकेल, हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थाने वापरले? त्या काळी ब्राह्मण वापर त्यापेक्षा वेगळ्या अर्थाने हे शब्द वापरले काय? असे असेल तर ते कोणत्या अर्थी वापरले? ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्यांनी वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार, कर्म आणि पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ती विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. ही विसंगती उकलण्याची आवश्यक आहे. म्हणून ह्या बाबीवर सांगोपांग विचार करण्यासाठी आपल्या एखाद्या धम्मसंमेलनात या विषयावर चर्चा कधी झाल्याची तुम्हाला ऐकवत आहे का? मला ऐकवत नाही. कारण असा धम्मसंगीतीच झाली नाही. अशी पूर्वी झाल्या असतील त्या. परंतु आज धम्मसंमेलनं होतात, फार मोठे मोठे मेळावे होतात, भिक्षू मेळावे होतात, अनेक लाखोच्या संख्येने लोक जमा होतात आणि त्यामध्ये हे विषय अजिबात घेत नाहीत. का घेत नाहीत? त्यांचं त्यांना ठाऊक. चौथा प्रश्न आहे भिक्षू संबंधीचा. भिक्षूची निर्मिती कशासाठी केली? भिक्षू निर्माण करण्यात बुद्धाचा काय हेतू होता? तो एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय? म्हणजे निर्वाण पद प्राप्त करून तो पूर्ण पुरुष बनला, यासाठी तो होता का? की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहलेला त्यांचा मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता? कोणता हेतू होता? समाजसेवक निर्माण करण्याचा होता का? शिक्षक निर्माण करण्याचा होता काय? समाज शिक्षक, धम्म शिक्षक निर्माण करण्याचा त्यांचा विषय होता का? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धम्माचे भवितव्य अवलंबून आहे. भिक्षू हा केवळ पूर्ण पुरुष असला तर तो स्वार्थी पुरुष आहे. उलट पक्षी तो जर समाजसेवक असला तर बौद्ध धम्मास आशाजनक होऊ शकेल. तो समाजसेवक जर असला तरच आशादायक होऊ शकते, असं बाबासाहेबांचं मत आहे. हा प्रश्न निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धम्माच्या भवितव्याच्या दृष्टीने याचा विचार केला पाहिजे. भिक्षूची गरज काय याचा विचार आणि कोण्या कारणासाठी बौद्ध भिक्षू पाहिजेत यावर विचार मंथन करणं आवश्यक आहे, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्या काळात म्हणतात 56 मध्ये, आणि आज 2021 मध्येही तो प्रश्न अनुत्तरित आहे. हे चारही प्रश्न अनुत्तरित आहेत. या चारही प्रश्नावर एकत्र बसून आपण कधीही मंथन केलं नाही, मंथन करून निर्णय घेतले नाही, निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. साधं एक उदाहरण देतो, त्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की गोंधळ किती माजलेला आहे. लग्न कसं लावलं पाहिजे हा धम्माचा विषय नाही. मी फार मोठं धारिष्ट्याने हे विधान करतोय. लग्न ही सामाजिक गोष्ट आहे, समाजाच्या हिताची गोष्ट आहे. समाज सुसंगत वागला पाहिजे, त्यासाठी समाजाचे जे नियम आहेत, पाण्यात आपला त्याला आपण आपल्या पंचतत्वामध्ये, पंचशिलामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. तर लग्न लावता कसं लावलं पाहिजे ही जी सामाजिक असणारी बाब आहे, ही सुद्धा आपण सार्वजनिक पद्धतीनं कशी योग्य पद्धतीने लावली पाहिजे, कोणत्या गाथा म्हटल्या पाहिजेत, कोणत्या मंत्र म्हटले पाहिजे, त्याला आपण मंत्रच म्हणतात लोक, पण कोणत्या गाथा म्हटल्या पाहिजेत याच्यावर विचार मंथन करून आपण ते अजून ठरवलं नाही. त्रिशरण पंचशील घेणं हे तर आवश्यक आहे, परंतु त्यानंतर
कोणत्या गाथा म्हटल्या पाहिजे, त्यानंतर कोणत्या गाथा म्हटल्या पाहिजे, काय काय केलं पाहिजे, याबद्दल आपण कधीही ही सांस्कृतिक बाब आपण अधोरेखित करून घेतली नाही. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लग्न लागतात. या लग्नाच्या पद्धती पाहिल्या तर इकडची पद्धत वेगळी, तिकडची पद्धत वेगळी. कोणत्या गाथा म्हणतात तर कोणी पराभव सुत्त म्हणते, कोणी रतन सुत्त म्हणते, तर कोणी महामंगल सुत्त म्हणते. तर या अशा अनेक बाबीचा आपण सांगोपांग जर विचार केला तर आपण अजून लग्नाची पद्धत सुद्धा सार्वत्रिक करू शकलो नाही. बाबासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं अजूनही आपण लग्नाचा विधी कसा लावला पाहिजे याच्यावर एक वाक्यता आली नाही. तालासुरावरही म्हणतात, संगीतावरही म्हणतात आता लग्न. बरोबर आहे, काय बरोबर आहे, त्यांना ती योग्य वाटते. मग हे सार्वजनिक पद्धतीने एकत्र बसून मग अशाच पद्धतीने लग्न लावलं पाहिजे. संघ नाही जे म्हणतात ना बाबासाहेब, अजूनही मी म्हणतो की संघ नाही. संघ म्हणजे काय, सर्वांनी एकत्र बसून विचार विनिमय करून मंथन करून ठरवून मग त्याच पद्धतीने वागलं पाहिजे. आजपर्यंत एकही महासंमेलन असं झालं नाही की फक्त विवाह कसा लावला पाहिजे याच विषयावर एक होणं गरजेचं आहे. कारण धम्म ही संस्कृती आहे, यातून निर्माण झालेली संस्कृती तर आपल्याला जपायची असेल त्याच्यात एक वाक्यता आली पाहिजे. चुकीचं का होईना मग अशाच पद्धतीनं सगळं झालं पाहिजे. मग एकदा तर ठरवा तर खरं. एकदा बाबासाहेबांची मार्गदर्शन घ्यायचं. त्यांनी काय केलं या संदर्भातलं त्यांनी एक पुस्तक निर्माण केलं होतं, बौद्ध विवाह कसा लावला पाहिजे यासाठी. ते समोर ठेवून आणखी नव्यानं त्यात काय ॲड केला पाहिजे विद्वानांनी ठरवायचं, बौद्ध भिक्षूंनी त्यात ठरवायचं. बौद्ध भिक्षूंनी ठरवण्याची गरज नाही, कारण लग्न लावणं ही बाब बौद्ध भिक्षूंच्या अखत्यारीत येत नाही. त्यांनी आशीर्वाद द्यावेत, त्यांनी मार्गदर्शन करावे, त्यांनी त्रिशरण पंचशील दिलं पाहिजे, कारण ते देणं त्यांच्याकडूनच घेतलं पाहिजे. या बाबी इथपर्यंत आपण मान्य करतो. पण लग्न कसं लावलं पाहिजे यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणं गरजेचं आहे, ज्याला बौद्धाचार्य म्हणतो. आचार्य ही नवीन बौद्धाचार्य ही बौद्ध महासभेनं निर्माण केलेली बाब आहे. तर यांच्या मार्फत आणि मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वाक्यता, महाराष्ट्रात जर एक वाक्यता आली तर संपूर्ण देशात येईल. इतर देशात कसे लग्न लागतात तो त्यांचा प्रश्न आहे, तो सामाजिक प्रश्न आहे तिथला. चीनमध्ये कसं लग्न लागते तर तो चीनचा प्रश्न आहे, तो तिथली सांस्कृतिक परंपरा आहे, ती त्यांच्या सांस्कृतिक परंपरेनं वागतात. आणि मग बुद्धाचं म्हणजे सिद्धार्थाचं लग्न कसं लागलं, सिद्धार्थानं कसं लग्न लावलं, सिद्धार्थ आणि यशोधरा यांच्या लग्नाचे शिल्प आहेत इसवी सनाच्या पहिल्या शतकातले. मग त्या पद्धतीनं तुम्ही लग्न लावताय काय, त्याचा कधी आपण विचार केलाय का? कारण ती सांस्कृतिक बाब आहे. वरमाला घालणे, हातात हात देणे, त्याला पाणी ग्रहण करणे म्हणत असत. पाणी ग्रहण, पाणी हा शब्द पालीमधला, हात आहे त्याचा अर्थ हात आहे. एकमेकाचा हातात हात देणे, एकमेकाच्या गळ्यात हार घालणे. दोन मटके त्या ठिकाणी आहेत, दोन मातीचे माठ भरलेले आहेत, त्या माठात तो पाणी टाकतोय एक गृहस्थ. अशा पद्धतींचं लग्नाचे शिल्प त्या काळातले आहेत, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकातले. संपूर्ण बुद्धचरित्र शिल्पबद्ध झालेलं आहे. बुद्धचरित्र शिल्पबद्ध, शब्दबद्धच नाही तर शिल्पबद्धही आहे. तर याचे सगळे पुरावे पुरातत्व खात्याकडे विविध वस्तू संग्रहालयात आहेत, कधी आपण बघितले नाही. त्या पद्धतीने लग्न आपण लावतो काय, म्हणजे एक लग्नाची एक पद्धत सुद्धा आपण विकसित करू शकलो नाही 56 पासून आजपर्यंत. एवढी मोठी शोकांतिका आपली आहे आणि आपण म्हणतो की आम्हाला धम्म समजला आहे. धम्म वेगळा, धम्माची संस्कृती वेगळी. ह्या सगळ्या बाबींचा समग्र अभ्यास आपण हळूहळू मांडणार आहोत. तर आज आपण या ग्रंथाच्या परिचयामधल्या 4 बाबींचं स्पष्टीकरण केलेलं आहे. या 4 बाबीवर विचार मंथन झालं पाहिजे. ही बाब झाल्यानंतर आपण पुढच्या रविवारी आपण बुद्धाचा जन्म ते परिव्रज्या या पहिल्या खंडाला हात घालणार आहोत. तर बंधूजन, माझं हे विश्लेषण फार मोठं झालं, पाल्हाळीकही झालं, कधी कधी तुम्हाला न आवडणारही झालं असेल तर कृपया समजून घ्या, अभ्यासाला लागा. माझे विचार पूर्णतः तुम्ही स्वीकारलेच पाहिजेत असं काही नाही, कारण प्रत्येकानं अभ्यासक बनलं पाहिजे हे माझं मत आहे. हे माझ्या अभ्यासानुसार मी मांडतो,
तुमच्या अभ्यासानुसार कदाचित हे चुकीचं असू शकेल. तर आपण भेटूया पुढल्या रविवारी. नमो बुद्धाय. जय भीम.